मी काही काम करत नाही, माझ्यासोबत चलतो, 1 महिना राहून दाखव फक्त माझ्यासोबत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये 1 महिना राहून दाखव. सोपं काम नाही. लोकांना बसा म्हटलं की बसावं लागतं, लोकांना उठा म्हटलं की उठावं लागतं, लोकांना जेवा म्हटलं की जेवावं लागतं, लोकांना चला म्हटलं की चालावं लागतं. लोकांवर सगळं आमचं अवलंबून आहे, आमच्यावर काहीच नाही. तुम्ही घरी आवाज करू शकता, अरे चाललंय का भाकर, कार्यक्रमात स्वयंपाक झालाय का अजून, आवाज आपोआप बारीक असतो, मोठा नाही. कारण करणाऱ्या माणसाला त्याचे कष्ट माहित असतात, काय कष्ट घ्यावे लागतात ते. एवढा सन्मान असताना तू म्हणतो की हे काय दुर्बुद्धी सुचली तुम्हाला. या भारतातली जी माणसं होती ना, या भारताला जे स्थैर्य प्राप्त करून दिलं ते सगळी संन्यासी होती. आर्य चाणक्य, धनानंदाच्या दरबारामध्ये जातो, धनानंद त्याचा अपमान करतात. अपमान केल्यानंतर आर्य चाणक्याला म्हणतात, क्यों ब्राह्मण दक्षिणा नहीं मांगोगे. बोले मुझे नहीं चाहिए दक्षिणा. ऐसा क्या है तुम्हारे पास, तुझे दक्षिणा नहीं चाहिए. बोले मैं अपने में समृद्ध हूं, मुझे तेरी दक्षिणा की जरूरत नहीं है. रोटी के लिए घर घर जाने वाला पत्थर पे रोटी, पत्थर में पत्थर लेके घूमता है, उसमें रोटी मांगता है और बात कहता है राजा महाराजाओं जैसी. चाणक्य चिढ़ले, धनानंद मैं एक शिक्षक हूं, मैं एक गुरु हूं. शिक्षक को कभी कमी मत समझना, कम मत समझना. प्रलय और रचना उसकी गोद में खेलते हैं. मैं चाहूं तो तेरे जैसे हजारों राज्य पैदा कर सकता हूं. रास्ते से किसी भी लड़के को उठाकर उसको मैं राजा बना सकता हूं. ये मुझ में हिम्मत है, मुझ में ताकत है, तुझ में है. आणि त्याने करून दाखवलं. चंद्रगुप्ताला पकडलं, त्याचाच वंशज असलेला, राजवंशातलाच, पण दरबदर भटकणारा, त्याला पकडलं, त्याला इतकं मजबूत बनवलं, इतकं जबरदस्त बनवलं. कुठलाही वारसा नसलेला चंद्रगुप्त चाणक्याच्या माध्यमातून भारताचा सम्राट झाला. आणि चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त. हे भारताच्या सम्राटामध्ये चंद्रगुप्ताचं शौर्य प्रचंड प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर समुद्रगुप्ताचं शौर्य त्याच्याही पेक्षा जास्त आहे. याला समुद्रगुप्त का म्हणत होते माहिती आहे? याची सत्ता समुद्रावरती होती म्हणून. भारताच्या चारही बाजूला यांनी हातपाय पसरले होते. जिकडे जिकडे भूभाग दिसत असेल समुद्रमार्गाने तो जायचा आणि तो भूभाग आपल्या ताब्यात घेऊन आपलं राज्य वाढवायचं. आम्ही मात्र आमच्या देशाचे तुकडे करून वाटायला सुरुवात केलेली आहे. खंड खंड भारत बनवायला सुरुवात केली, कारण प्रेमच नाही आमच्या देशावर. माझ्या देशावर माझे प्रेम आहे, नुसतं प्रार्थना म्हणायची बस. प्रार्थनेचा अर्थ कोणता? शिक्षकही शिकवत नाही आणि विद्यार्थी समजून मागत नाही. ते तत्वगीतेमध्ये भगवंत सांगतात, अर्जुना तुला मेलं तरी हरकत नाही, पण तुला युद्ध करावंच लागेल. युद्धाशिवाय पर्याय नाही, पळून चालणार नाही, युद्ध करावंच लागेल. तो प्रश्न विचारून इकडून तिकडून असा पळवाट काढायचा. भगवंत पुन्हा तिथंच आणायचे.
सगळं ठीक आहे, पण युद्ध करावं लागेल, कारण ते तुझं कर्म आहे आणि त्याला टाळता येणार नाही भगवंत सांगतात. त्याच्याशिवाय पर्याय नाही भगवंत म्हणतात. आणि भगवंतानं निरूपण करायला सुरुवात केलेली आहे. मोक्ष संन्यास योग नाम काल आपला सुरू होता. भगवंत म्हणतात की मोक्ष कशा प्रकारचा आहे आणि मोक्ष म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय याचं वर्णन भगवंत त्या ठिकाणी करतायत. अर्जुन प्रश्न विचारतो आणि भगवंत त्याचे उत्तर देत आहेत. सुंदर अशा प्रकारचे उत्तर भगवंताचे चाललेले आहेत. काल बघितलं आपण कामनांचा त्याग याला संन्यास म्हटलेला आहे. कामना करायची नाही, इच्छा करायची नाही आणि कर्मफळाचा त्याग करणे. त्याचे 3 प्रकार तुला सांगतो म्हणाले आणि ते प्रकार भगवंतानं सांगायला सुरुवात केली. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्, हे त्यागू नये, ते करत राहावं. कारण का त्यांनीच माणूस पावन होतो. जे आपलं कर्म आहे ते कर्म न त्यागता, कर्म न सोडता आपण पुढची पायरी चढलो पाहिजे, असं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. कारण तुम्हाला पवित्रतेकडे नेणारे तेच कर्म असतात, तेच कर्म तुम्हाला परिपक्व बनवत असतात. आणि परिपक्व बनवल्यानंतर त्या कर्माची आसक्ती न धरता तुम्ही ते कर्म केले, त्याची फळ नको असं फळाचा नकार दिला की तुमच्यामध्ये एक प्रकारची अशी स्थिरता यायला सुरुवात होते. कारण तुमचा मेंदू स्थिर व्हायला सुरुवात होते. तुम्ही मात्र अस्थिर असता. संन्याशाला घर आहे का? पण त्याच्या मेंदूला मात्र घर आहे, मेंदू स्थिर आहे. 12व्या अध्यायात त्याचं वर्णन केलेलं आहे भगवंताने, गेलाय तो श्लोक आपला. अनिकेत शब्द आलाय. अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नर. अनिकेत म्हणजे घर नसलेला, पण मती मात्र स्थिर आहे. मती, आपली मती अस्थिर आहे. आपल्याला घर आहे, आपण घरात आहोत, पण आपली मती मात्र घरात नाही. आपल्या ती भटकलेली आहे. हे करू का, ते 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 करू, काही सुधरत नाही, काही कळत नाही, काहीच कळत नाही माणसाला. आपण किंग कर्तव्य मूळ झालो. अर्जुन आपल्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. भक्ती करू का पोट भरू, सांग मी काय करू, हो सांग मी काय करू, हो सांग मी काय करू. अर्जुन आणि आपण सारखीच अवस्था आहे.
हे करावं का ते करावं का ते करावं का ते करावं ते करावं का ते करावं, काहीच कळत नाही. वारकरी संप्रदायात संत म्हणतात सोपा मार्ग नाही आहे, कठीण आहे. आणि भक्ती सोपी आहे असंही सांगितलेलं आहे. ज्याला सहज सुलभ शक्य आहे त्याला सोपी आहे, बाकीच्यांना नाही. आणि म्हणून सोपी कुणाला आहे, जो सतत शुद्ध कर्माचा विचार करतो त्याला भक्ती सोपी आहे. मी अनेक वेळा सांगितलं असेल, आताही पुन्हा पुन्हा सांगतो, परत रिपीट उजळणी होते. घरातून भक्ती सुरुवात करा. कशी करायची? स्वयंपाक करता तुम्ही, करू द्या, चलू द्या स्वयंपाक. स्वयंपाक करत असताना विचार करा की मी स्वयंपाक करते तर माझ्या पतीसाठी करत नाही, माझ्या सासूसाठी करत नाही, सासऱ्यासाठी करत नाही. मी स्वयंपाक करत आहे माझ्या घरामध्ये असलेल्या भगवंताच्या भक्तासाठी. माझ्या घरामध्ये जे आहेत भगवंताचे भक्त, ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन चालू आहे, ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताच्या नामाची ज्योत पेटलेली आहे, आणि त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करते. बस उद्देश बदला, आतला कर्म बदलून जाईल. कर्म आपोआप बदलत जाईल. उद्देश बदलला की कर्म बदलतं. लक्षात ठेवा, कर्माचं फळ बदलतं. कशावरून? पदार्थ एकच आहे. गुळ माहिती आहे ना सगळ्यांना? गुळाची काय होते? पोळी. पुरणपोळी छान होते गुळाची, त्रास बी होत नाही. आणि गुळ जर सडवला तर वस्तू एकच आहे. उद्देश महत्वाचा आहे. काय बनवायचं तुमच्या हातामध्ये आहे. पुरणपोळी बनवायची का त्याची दारू बनवायची तुमच्या हातामध्ये. तसंच तुम्ही स्वयंपाक करताना भांड्यांची आदळापट करू नका. आदळापट करूनही तुम्हाला स्वयंपाक करावाच लागणार आहे. शिव्या देऊन पोळ्या लाटू नका. त्या शिव्या त्या पोळ्यामध्ये घुसतील, चपात्या. कळलं? लक्षात घ्या. आपले आचार विचार त्या पदार्थात घुसल्यानंतर ज्याच्या पोटामध्ये ती पोळी गेली गडबड करून, इथून भक्ती सुरुवात करा. सोपं काम. ध्येय तुमचं काय आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि तुम्ही केलेलं प्रत्येक कर्म भक्ती होऊन जाईल. मग प्रत्येक कर्म. मला सांगा, झाडून काढल्यानंतर त्याच्या झाडल्यामुळे अनेक किड्यामुंगी मरतील की मरणार नाहीत? साहजिकच आहे, मरणार. ते काही चुकीचं नाही. पण तुमच्या अंतःकरणात जर समजा स्वच्छ उद्देश आहे की मी रस्ता झाडून स्वच्छ करील, रस्त्यामध्ये किडे वगैरे विषाणू जीवाणू राहणार नाहीत किंवा काटे वगैरे राहणार नाहीत, कुण्या एखाद्या माऊलीच्या कुण्या एखाद्या सज्जनाच्या पायामध्ये तो घुसणार नाही काटा, हा उद्देश जर असेल, कचरा घाण एखाद्या सज्जनाच्या पायाला लागणार नाही मी झाडल्यानंतर, हा जर डोक्यात विचार असेल तर कर्म बदललं. हेच तर महादाईसा करत होती. अख्खी गल्ली झाडून काढली महादाईसाई. आणि तिचं गाराणं सांगायला गेले दादोस रामदेव चक्रधर भगवंताकडे. म्हणले तिथं दिवसा हे किडे मुंग्या मारत होती म्हणे. हा बाई असं का करत होतात?
जी म्हणे श्रीप्रभू बाबा जायचे त्या रस्त्याने आणि मग तिकडे खूप घाण होती, कचरा होता, मग मी झाडून काढायचे तेव्हा की ती घाण बाबांच्या पायाला लागेल. उद्देश महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. कर्म कोणतंही असू द्या, उद्देश पहिलं महत्वाचा आहे. वारकरी संप्रदायात सज्जन कसाई म्हणून आहे. कसाई आणि सज्जन, हो सज्जन आहे तो पुंडलिक म्हणून जो आहे ना, फार सुंदर कथा सांगितल्या जाते. त्याच्याकडे काहीतरी तो गेलेला आहे, त्यानं पाहिलेला आहे. त्याला सज्जन कसाही असू शकतो आणि तो सज्जन असू शकतो. कसाही तो क्रूर असतो ना, तो म्हणतो ते माझं कर्म आहे, पण माझ्यामध्ये सज्जनता आहे. एक कलाल माणूस पाहिला मी, कलाल जातीचा. आता त्यांचं काम म्हणजे दारू पाडणे, पूर्वापार चालत आलेलं. जिथे मी राहतो तिथे त्याचं ते दुकान आहे. मी त्या रोडवर गेल्यानंतर त्याची पोरं येतात आणि माझ्या पायावरती डोकं ठेवतात. दंडोत बाबा. म्हटलं याला एवढं, या लेकरांना कसं कळतं? आणि त्याच्या दुकानावरती दारू पिणाऱ्या माणसांची पोरं जवळ फटकत नाहीत. मग आता काय म्हणायचं? चांगला कोण आणि वाईट कोण, कोणाला काय म्हणायचं? त्याचा तो धंदा आहे. आपण त्याच्या नावानच बोट मोडतो. मेल्याचं वाटोळ हो, त्याला दुकान लावलं म्हणून आमच्या माणसाला दारूची सवय लागली आणि त्याच्यामुळे आमचं वाटोळ झालं. अरे तुम्ही का पिता? त्याला दुकान बंद करायची पाळी आली पाहिजे ना. आपण हे नाही करत. आपण जे करायचं ते करतो, पण दोष मात्र दुसऱ्यावर ठेवतो. हा जीवाचा स्वभाव आहे. चक्रधर भगवंतांनी सांगितलं, पोर जीव आपणिया करू आवडे तेच करी. आपल्याला करायला आवडतं तेच करतो आणि पाठी पुढीलावर ठेवी, दोष मात्र पुढच्या माणसावर ठेवतो. त्याचं चुकलं म्हणून माझं चुकलं असं म्हणतो. असं नाही आहे, आपलंच चुकलेलं असतं. आणि म्हणून कर्माचा त्याग करू नका म्हटलेला आहे. कर्म करत राहा. पावनानी मनीषिणम, कारण तेच कर्म तुम्हाला पवित्र करत असतात. म्हणून कर्म सोडायचं नाहीये, कर्म फळाचा त्याग करायचा आहे, कर्माचा त्याग नाही करायचा आहे. या यज्ञांचा आचार, यज्ञ यागादी कर्मांचा आचार कशा प्रकारे केला जातो त्याचं वर्णन भगवंत करतायत अर्जुनाला. एतन्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानिच कर्तव्यानि ति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. कर्तव्य कर्म आपण केलं पाहिजे. आपलं जे कर्तव्य आहे ते आपण बजावलं पाहिजे. बापाचं कर्तव्य मुलाला मोठं करणं त्यांनी केलं पाहिजे. अपेक्षा करू नका, पोरानं आपल्याला सांभाळलंच पाहिजे, ते त्याचं कर्म आहे. तुमचं कर्म काय? त्याला शाळेत घालणे, कॉलेजमध्ये घालणे, शिक्षण देणे, त्याच्या डोक्यावर अक्षर टाकणे, चांगली नवरी पाहून आणणे आणि लग्न लावणे. जर समजा तुम्हाला पाहण्याच्या अगोदर त्यानंच पाहून आणली तर गपचीप मंडपात उभं राहणे, पाठीमाग काही न बोलता काही करू शकत नाही तुम्ही. त्या
त्याचं कर्म आहे ते, तुम्ही काय करणार आहे? आम्ही काय चुकले बाप्पा, आम्ही काय चुकलो बाबा, आणि सगळं तर केलं याच्यासाठी, सगळं आम्ही खपलो, सगळं आम्ही कष्ट केले, हाडाची काढं केले, रक्ताचं पाणी केलं, डोक्याचं खोखो केलं, हे सगळं केलं, पण संस्कार दिले नाही ना. नाही, तिथं कमी पडलो. त्यावेळेस आपण म्हणत नाही, मग मंदिरात त्याला पाठवलं असतं तर असं नसतं झालं. साधू संतांच्या सहवासामध्ये त्याला पाठवलं असतं तर असं नसतं झालं. का? कारण तिथे हे शिक्षण दिल्याच जात नाही. पण बैल गेला आणि झोपा केला, मग त्याला काय करणार आहे? पण संस्कार फार महत्वाचे आहेत, आणि ते ज्या वयात मिळायला पाहिजे त्याच वयात मिळायला पाहिजे, त्याच वयात मिळायला. शाळेचं शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे, नाही असं मी अजिबात म्हणणार नाही, पण संस्कार शिबिरांमध्ये मुलांना टाका, फार गरजेचे आहेत. आपले पूर्वज कोण त्यांना कळले पाहिजे. आपला बाप कोण त्यांना समजत नाही, त्या लेकरांना त्याला काय कळणार आहे? त्यांना ज्ञानेश्वर कोण आहेत माहित नाही, त्यांना तुकाराम कोण आहेत माहित नाही, तुकडोजी बाबा त्यांना माहित नाही, केशराज व्यास माहित नाही, त्यांना महिमभट्ट माहित नाही, त्यांना चक्रधर भगवंत माहित नाही, त्यांना कृष्ण भगवंत माहित नाही. आपले पूर्वज त्यांना जर कळत नाही तर काय अर्थ आहे? ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, ती जडणघडण त्यांच्यामध्ये झाली पाहिजे, लक्षात घ्या. विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली भारतामध्ये. बालपणापासून आपण लेकराला वेगळं 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 ठेवतो. अगोदर तो शिक्षणासाठी वेगळा असतो, त्याचं शिक्षण चाललंय, आपल्यापासून वेगळं 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 राहतो, दूर 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 दूर, इतकं दूर होतं ते, इतकं दूर होतं, मग ते आपल्याकडे येत सुद्धा नाही. किती अवस्था बेकार आहे. मग ते विदेशामध्येच राहत. काही कुटुंब असे पाहिले मी, मुलातून आई वडील वेगळे राहतात. म्हटलं असं का? काय करावं म्हणे, त्यांना आपली अडचण नको म्हणून आम्ही वेगळे राहतो. तीन मुलं आहेत एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. 3 मुलं, आणि त्याचे आई वडील वेगळे स्वयंपाक करून खातात. त्यांच्याकडे गेलो, म्हणलं असं का वेगळं राहता तुम्ही, चला आश्रम मध्ये माझ्यापाशी राहा. पण त्यांनाही नाही, ते मुलाबाळांचं दुरून का होत नाही, पाहावं वाटतं. काय करता, सोडूही वाटत नाही ना, सोडूही वाटत नाही.
एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानिच। संग आसक्ती, ते आसक्ती सोडून आपल्याला कर्म करता आलं पाहिजे। आणि कर्तव्य कर्म हे केलंच पाहिजे, ते सोडून चालत नाही। मुलाबाळांचं संगोपन करणं हे तुमचं कर्तव्य आहे, पण त्यांनी माझा सांभाळ करावा म्हणून त्यांचं संगोपन करणं ही आसक्ती आहे। ते त्यांचं कर्तव्य कर्म आहे, त्यांनी करावं, करायला पाहिजे, पण तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू नका। आणि नाही आहे, आणि जे म्हातारे मुलांवर अवलंबून असतील त्यांचं अवघड आहे, लक्षात ठेवा। पण अशी कणखर माणसं पाहिलेली येत नाही। मग त्या कुटुंबातल्या त्या प्रमुखाला विचारलं, असं तुम्ही वेगळं का राहतात? त्यांनी सांगितलं, काय सांगायचं बाबा, उद्या पोरायनं जर असं म्हटलं तुम्हाला काही कळत नाही, आपली काय इज्जत राहिली? त्याच्या अगोदरच आम्हाला काही कळत नाही असं म्हणायचं वेळच द्यायचं नाही, म्हणून बाजूला राहतो। त्या तिन्ही पोरांना एकत्रित बसवलं आणि त्यांना विचारलं, का रे बाबा, तुमच्या वडील तुमच्या वेगळं का राहतात? ते नाही, त्यांना वेगळं राहायला आवडतं। असं मग घेऊन जातो त्यांना आश्रम मध्ये। तुमच्यातून वेगळं राहायला आवडतं ना, मी सांभाळ करतो त्यांचा, काय अडचण नाही। नाही नाही, मग इथं आमचे गुरु कोण पाहिजे? म्हणजे आता गुरु पाहणे एवढंच त्यांचं काम राहिलं का? अरे तुम्हाला जन्म दिला, 9 महिने 9 दिवस त्या माऊलीनं उदरात वागवलं, तिच्या पोटामध्ये तू सामावलास, आणि तुझ्या ताटामध्ये त्यांना जागा नाही करे। तिच्या पोटामध्ये तुला जागा होती आणि तुझ्या ताटामध्ये आता जागा नाही, बाजूला काढतोस। अवघड काम आहे, कोणाला सांगायच्या या गोष्टी? म्हणून कर्तव्य आपण केलं पाहिजे, आसक्ती त्यासाठी नको। उद्या मुलांनी सांभाळ करू न करू आपल्याला गरज नाही। म्हणून कर्तव्यानि तिमे पार्थ निश्चितम मतमुत्तमम, हे उत्तम आहे म्हटले। कर्तव्य बुद्धीने कर्म करणे एवढंच आपल्यापाशी शिल्लक आहे, आणि तेवढंच आपण केलं पाहिजे असं भगवंत सांगतात। अर्जुना लक्षात ठेवणार, नियतश्चेतु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहातस्य परित्याग तामस परिकीर्तित। आणि जर आपण त्याचा मोह धरला कर्माच्या फळाचा, ते फळ आपल्याला मिळालं पाहिजे असं जर वाटत असेल, तर ती तामस कर्म आहे, ते तामस। आलं का लक्षात? मग आता तुम्हीच विचार करा, मंदिरात गेल्यानंतर तुम्ही देवाला त्या बदल्यात काही मागत असाल, दिलं जे त्याच्या बदल्यात जर तुम्ही काही मागत असाल, तर मागणी करणे म्हणजे ही तामस क्रिया आहे। आलं का लक्षात? मागायचं काहीच नाही आहे, कर्तव्य बुद्धीनं करायचं आहे, बस एवढंच। मागितलं की त्याच्यामध्ये तामसपणा येतो, ती क्रिया काय होते? तामस बनते। म्हणून भगवंत म्हणतात मोहातस्य परित्याग, मग त्यातला मोह काढून टाक। कर्मफळातला मोह निघाला की मग ते कर्म शुद्ध होत। आणि त्यातला मोह जर राहिला मग ते कर्म शुद्ध होत नाही। दुःखमित्ते वयत कर्म काय क्लेश भयात यत् सकृत्वा राजसं त्यागम नैव त्यागम फलम लभेत।
त्याच्यातून दुःख निर्माण होणार. लक्षात घ्या. शांताबाई सा नावाची बाई, माईबाई तिचं नाव, आणि चक्रधर भगवंताच्या सानिध्यात आली आणि देवाच्या चरणाचं तीर्थ तिला देण्यात आलं. तीर्थ घेतलं, देवाकडे बघितलं, देवाचे हात, देवाचे पाय, देवाचे नाक, डोळे, कान, चेहरा सगळा बघितला आणि तिला तिचा पुत्र आठवला आणि रडायला लागली, दुःख करायला लागली. देवा भगवंता, माझा मुलगा असाच होता तुमच्यासारखा, देखना सुंदर, आखीव रेखीव, काळानं ओढून नेला जी. कुटुंब उद्ध्वस्त झालं, पती मरण पावले, धनसंपत्ती, धान्य सगळं अधिकाऱ्यांना लुटून नेलं, आम्हाला बेघर केलं. ही जसमाई नावाची मुलगी आहे, हिला काऊर लागलं, त्याच्यामुळे घरच्या लोकांनी हिला काढून दिलं. ही एकाईस आहे, दुसरी हिचा पती मरण पावला, ही हात रीती झाली. हात रीती शब्द आहे पहा, फार सुंदर आहे. विधवा स्त्रीला हात रीती असं म्हणतात.